तर मैत्रिणींनो, असा हा आपला सुंदर उपमा तयार झालेला आहे. तर याला कोणी उपमा, उपीट किंवा तिखट रवा सांजा असेही म्हणतात. तर ही बघा, ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मैत्रिणींनो. तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार मैत्रिणींनो. तर आता आपण हा उपमा तयार करण्यासाठी पहिले कांदा कापून घेणार आहोत. रविवार म्हटलं की नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रत्येक महिलेसमोरचा एक मोठा प्रश्न आहे. आणि धावपळीमध्ये पटकन असे सुंदर अशी कुठली रेसिपी करायची, तर मी आता बनवणार आहे सांजा, ज्याला कोणी उपीट म्हणतं, कोणी तिखट शिरा म्हणतं, कोणी उपमा म्हणतं. पण उपमा हा व्हाईट कलरचा असतो मैत्रिणींनो, आणि हा जो सांजा असतो हा येलो कलरचा असतो. तर मैत्रिणींनो, रव्याचे जे पदार्थ असतात ते खूपच चांगले असतात. त्यामुळे मी शक्यतो रव्याच्या पासून भरपूर पदार्थ बनवते. आपण यामध्ये आता ॲड करणार आहोत एक टमाटा, आणि मी कांदा, टमाटा असं बारीक कापून घेतलेलं आहे. आणि आता तेल टाकून आपण आधी थोडेसे शेंगदाणे जे आहे ते आधी आपण फ्राय करून घेणार आहोत मैत्रिणींनो. जर आपण कांद्यामध्ये जर शेंगदाणे टाकून फ्राय केले तर त्याची सालं वगैरे निघून जातात. त्यामुळे आधी आपल्याला फक्त शेंगदाणे जे आहे ते तळून असे बाहेर काढून घ्यायचे आहे. जेणेकरून ज्या मुलांना आवडत नाही ते शेंगदाणे बाजूला पण ठेवू शकता. म्हणजे त्यांच्या डिशमध्ये आपण ते द्यायचे नाही, आणि मुलांना आवडत असेल तर मुलं ते आवडीनेच खातात. तर अशा पद्धतीने हे जे शेंगदाणे आहे हे मी आता व्यवस्थित असे तळून घेणार आहे. उलथणी माझी ओली होती, ते पाणी असतं त्याच्यामुळे तेल पण उडण्याची शक्यता असते, म्हणून मी ड्राय करून घेतली. आता हे बघा, हे शेंगदाणे असे तळून आपण बाजूला काढून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, खूप असे प्रश्न असतात नाश्त्याला रविवारी, तर डिमांड्स पण खूप असतात. मुलांच्या घरी जे असतात सगळ्यांच्याच डिमांड असतात, हे बनव, ते बनव, ते बनव. पण मला असं सोपा वाटतं म्हणून मी हा जो सांजा आहे तो मी नेहमीच बनवत असते. तर असे हे शेंगदाणे आपण तळून बाजूला काढून घेतलेले आहे. आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची. पण मैत्रिणींनो, हिरवी मिरचीचे जे काप आहे ते मी थोडेसे मोठेच ठेवलेले आहे. कारण मुलं मग ते बाजूला काढून टाकता आणि खाऊ शकता. हे प्रत्येक वेळेस आपणच मुलांना भरवलं पाहिजे असं काही नाहीये. त्यांच्या हाताने पण ते व्यवस्थित खातात. तर आता मी तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरचीचे काप आणि कोथिंबीर टाकून घेतली. आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे हा जो कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा आणि टोमॅटो हा आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्नच पडला असेल, की आता मी तर सांजा बनवतीये, पण मी रवा तर भाजूनच घेतलेला नाहीये. तर मैत्रिणींनो, हीच आहे माझ्या रेसिपीचं सिक्रेट, की मी रवा जो आहे तो मी आधीच भाजून घेतलेला नाहीये. तर रवा मी हा जो कांदा परतवणार आहे, या कांद्यामध्ये नंतर ॲड करणार आहे. तर आता हा कांदा परतून झालेला आहे. यामध्ये थोडी अशी हळद टाकून घेणार आहोत आपण. थोडीशी थोडा पिवळट रंगाचा पण तो दिसला पाहिजे म्हणून, आणि व्यवस्थित असं आपण हलवून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, स्टीलची कढई असती त्यामुळे थोडंसं ते चिकटतंच, ते कढईला लागतंच, तर आपल्याला थोडी हलवावंच लागतं आपण जो पण पदार्थ बनवणार असतो तो. थोडी हळद मला कमी वाटली होती म्हणून मी अजून टाकून घेतली. तर हा बघा, हा मी घेतलेला आहे रवा. तर हा 1 डिश रवा मी घेतलेला आहे. हा आपल्याला व्यवस्थित असा ह्या परतवलेल्या कांद्यामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. यासाठी खूप तेलाची पण आवश्यकता नाहीये मैत्रिणींनो. अशा पद्धतीने केलेला सांजा हा खूप टेस्टी असा लागतो. आणि ज्या मैत्रिणींना, ज्या नवीन असतात, ज्यांना सांजा बनवता येत नाही, शिकताच आहे त्या नुकत्याच, तर त्या पण या पद्धतीने एकदम व्यवस्थित असा हा सांजा करू शकताय. कारण आधी रवा भाजून घेणं हे बऱ्याच मैत्रिणींच्या लक्षात राहत नाही. तर त्यांच्यासाठी ही रेसिपी उत्तम रेसिपी आहे. आणि हे बघा, मी आता एक साईडला पाणी पण गरम करून घेणार आहे. आपण ह्या परतवलेल्या रव्यामध्ये हे गरम पाणी ॲड करणार आहोत, जेणेकरून आपला सांजा हा पटकन आणि व्यवस्थित शिजेल. गार पाणी टाकलं तर गठुळ्या होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपण पाणी खूप उकळायचे नाही मैत्रिणींनो. कोमट ते गरम असे मीडियम आपल्याला ठेवायचे आहे. आणि हे बघा, हे असं व्यवस्थित असं सारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण हे पाणी जे आहे हे ॲड करणार आहोत मैत्रिणींनो. हे बघा, हे व्यवस्थित असा मी हा रवा जो आहे हा परतवून घेतलेला आहे. आता यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे मैत्रिणींनो.
हे बघा, थोडीशी माझी धावपळ झालेली आहे. हे असं जे भांडं आपण सांडशीने पकडमध्ये पकडलं, तर ते थोडंसं हलण्याचे चान्सेस असतात. तर काळजी घ्या मैत्रिणींनो, गरम पाणी अंगावर सांडू नका देऊ. तर हे बघा, अशा पद्धतीने मी हा जो आहे उपमा करून घेतला आहे आणि तो आपण आता झाकून ठेवणार आहोत. तर यामध्ये आपण ॲड करणार आहोत मीठ. मीठ टाकल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित असं हलवून हे एक 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला परत झाकून ठेवायचं आहे मैत्रिणींनो. तर हे बघा सुंदर असा आपला सांजा तयार झालेला आहे. आपण शेंगदाणे वरतून टाकून त्यामध्ये शेव वगैरे टाकून आपण असा हा सांजा गरमागरम खाऊ शकतो. मुलांना तर फार आवडतो हा सांजा. घरातल्या सगळ्यांनाच आवडतो मैत्रिणींनो. तर तुम्ही यामध्ये केचप जे आहे, ते केचपसुद्धा वरतून टाकू शकता. मुलांना हे पण फार आवडतं. मला सुद्धा केचप टाकून आवडतं, त्यामुळे मी असं हे टाकून खाणार आहे. तर मैत्रिणींनो, ट्राय करा नक्की ही रेसिपी आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.